आणि संजय गायकवाड सध्या बोलतात, आपण थेट जाऊया. करायला तयार आहे, पण गुन्हे दाखल करायला तक्रार तर लागेल. ज्याला समोरचा हा म्हणतोय की माझ्याकडनं चूक झाली, मी त्यांना विषारी जेवण त्या देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तोच तक्रार द्यायला समोर येत नाही, तर उठसुट्या विरोधी पक्षाने त्याला काय सुटलं मग तक्रार द्यायचं? आणि तो काही एवढा मोठा गंभीर नाही की त्यात पोलीस फिर्यादी होतील. अशा एनसी प्रकरणामध्ये पोलीस हस्तक्षेप करू शकत नाही. पोलीस गेले, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला तक्रार द्यायची नाहीये म्हणून, चूक आमची आहे. पण या प्रकरणी कॅन्टीन मालकांनी तक्रार केली नाही आणि ज्याने मार खाल्ला त्या मॅनेजरनेही तक्रार केली नाही, असाही आरोप होतोय की तुम्ही त्यांना धमकावलं तर नाही. बघा, मी माझी त्याच्यानंतर काही भेट नाही, त्यांचा माझ्याकडे काही नंबर नाही, त्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही आणि मी पण संपर्क केला नाही. धमकाचा काय विषय आला त्याच्यामध्ये? मला भेटलेच नाहीत ते. पण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे की या प्रकरणी जी काही कारवाई करतील ते विधानसभा अध्यक्ष करतील. तुम्ही अध्यक्षांनाही भेटलात, अध्यक्ष काय म्हणाले? अध्यक्षांना भेटलो, मी त्यांना पत्रही दिलं आणि मीच या सगळ्या गोष्टी चौकशीची मागणी केली आणि त्यांनी मला सांगितलं की आपण निपक्षपणे याच्यामध्ये चौकशी करू. तुम्ही मध्यंतरी म्हणाला होतात की दाक्षिणात्य लोकांनी महाराष्ट्रात येऊन डान्स बार वगैरे टाकले, त्यांनी आपली महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली, नेमकं काय म्हणायचं? बघा, शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या साऊथमधल्या शेट्टी लोकांनी, अख्ख्या साऊथचं नाही म्हणत मी, शेट्टी लोकांनी लावलेल्या डान्स बार, त्याचे लेडीज बार, आणि या लोकांनी महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं, महाराष्ट्र नाचवला, महाराष्ट्राच्या तरुणाईला बर्बाद केलं आणि आपल्या महाराष्ट्राला एक वेगळ्या वर्णाने नेऊन ठेवायचा प्रयत्न शेट्टी लोकांनी केला. आणि मग हा जो देखील हॉटेलवाला होता हाही शेट्टीच आहे आणि त्याच्यामुळे या लोकांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही आहे. आज विरोधी पक्षाचे लोक मराठीहून वाद टाळणी करतात. मग या लोकांचा हा शेट्टी कोण काय नातेवाईक लागला का यांचा का तो बाप आहे का त्याचा एवढा पुळका या लोकांना येतो? आणि जो शेट्टी माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या जीवनाशी खेळून राहिलेला आहे, दरवेळेस त्यांच्या जीवनाशी तो आरोग्याशी खेळतोय, अशाला जर मी म्हणजे एका माणसाच्या अगेन्स्टमध्ये मी लाखो लोकांचं आयुष्य वाचवलं, मग मी काय चूक केली? पण जरी दाक्षिणात्य लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती नाचवण्यासाठी डान्स बार टाकले किंवा इतरही कुठले उद्योग केले, पण जाणे न जाणे हे आपल्या हातात आहे ना. बघा, असं नसतंय. शेवटी ही जनता आहे, तुम्ही कोणालाही प्रलोभन दिलं, काही केलं तर लोक त्याला बळी पडतात. आपणही कधी एखाद्या गोष्टीला बळी पडतो, असे तरुण बळी पडतात आणि त्या वयामध्ये त्यांना होश नसतं की आपण काय करतोय आणि याचाच फायदा ही मंडळी आतापर्यंत घेत आलेली आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, खरं तर तुमची जर चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको का? मी म्हणतो ना, मी केलेलं आहे, मला पश्चाताप नाहीये. मी मारहाण केलेली आहे, पण मी काही जीवघेणी मारहाण केलेली नाही. सौम्य मारहाण माझी आहे. त्या कायद्यात तरतूद जो गुन्हा असेल तो त्याने माझ्यावर दाखल करा. आय डोंट केअर. तुम्ही भोजन समितीचे अध्यक्ष सदस्यही आहात, यानंतर आता भोजन समितीचे सदस्य म्हणून यात काय बदल होणार, नेमकी सुधारणा कशी होणार? मी भोजन समितीमध्ये सदस्य पण नाही आणि अध्यक्ष पण नाही. भोजन समितीची समिती वेगळी आहे आणि आता मला असं वाटतं की कालच्या घटनेने महाराष्ट्रातल्या दिवसभरात सगळ्या हॉटेल क्लीन झाल्या. प्रत्येक डिपार्टमेंट जिल्ह्याच्या ठिकाणच्या लोकांनी प्रत्येकाला सूचना केल्या, संध्याकाळपर्यंत सगळ्या हॉटेल बंद करून सगळं क्लिनिंग चालू होतं. हा याचा परिणाम आहे की महाराष्ट्रभर त्याचा इफेक्ट चांगला झाला. थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असंही म्हटलंय की पोलीस योग्य कारवाई करत आहेत. काही गुन्हे कॉग्नायझेबल असतात, काही नॉन कॉग्नायझेबल असतात. त्यांनी फोर्स किती अप्लाय केला हे बघावं लागेल आणि त्यानंतर पोलीस कारवाई करतील. बरोबर आहे ना. अदखलपात्र गुन्हा आहे हा. कॉन्स्टेबल आणि नॉन कॉन्स्टेबल म्हणजे हा जो गुन्हा मोडतो हा नॉन कॉन्स्टेबलमध्ये मोडतो. आणि पोलीस स्वतः त्याच्याकडे जाऊन आली ना, पोलीस त्यांना जाऊन आली, त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत काहीच झालं नाही, मला तक्रार करायची नाही, संपला विषय. तर नक्कीच हे होते आमदार संजय गायकवाड. खरं तर मी जे केलंय ते चांगल्यासाठी केलंय आणि विरोधक काहीही म्हणत असले तर मी आय डोंट केअर असंही ते म्हणतायत. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा.